तर मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामधला आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढणार आहेत, कारण शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती बावधन पोलीस इमिग्रेशन विभागाकडून मागवणार आहेत। शीतल तेजवानीनं परदेशामध्ये पलायन केल्याचा पोलिसांना संशय होता। शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या 2 पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। बपुनीच्या कृषी विभागाच्या जमिनीवरच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय। शासनाची फसवणूक करून मालकी हक्क दाखवल्याप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली होती। या गुन्ह्यात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र ऋषिकेश विद्वांस यांच्यासह 8 जण आणि अमेठिया एंटरप्राइजेस LLPचे संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय। कागदपत्रांची पडताळणी अजून सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।